तुमच्या हातावर असेल असे चिन्ह तर होईल धनलाभ। जय श्रीराम। आपल्या हातावर बऱ्याच खुणा असतात, त्यामधील महत्त्वाचा एक म्हणजे तीळ हा कुठल्या भागावर असला तर त्यापासून आपल्याला फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ ऐकावा लागेल। हातावरील तीळ शुभ की अशुभ? तीळ आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकते। पाहूया हातावर तीळ असल्याने त्याचा काय परिणाम पाहायला मिळतात। असे मानले जाते की तळहातावरील तीळ मुठी बंद केल्यावर दिसत नसल्यास शुभ असते। हे धनवान होण्याचे संकेत आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही। हातावरील काही तीळ शुभ तर काही अशुभ परिणाम देणारे असतात। पाहू कोणते तीळ काय परिणाम देतात ते। अनामिकेच्या खाली तीळ असल्यास सामाजिक कार्य, सरकारी कार्य आणि नोकरीत कष्ट सहन करावे लागतात। पोलीस किंवा कोर्टासंबंधी प्रकरणातही अडकू शकता। हातातील चंद्र पर्वतावर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे मन अस्थिर आणि अशांत राहतं। अशा लोकांना प्रेमात धोका आणि अपयश हाती लागतं। लग्न उशिरा होतं। हा तीळ आरोग्यासाठी वाईट परिणाम देणारा ठरतो। ज्यांच्या करंगळीवर तीळ असते ते संपन्न असतात। पैशाची त्यांना काही कमी नसते, पण इतर काही तक्रारी असतात। मधल्या बोटावर तीळ असणे शुभ मानले आहे। हे सुख संपत्ती प्रदान करतं, पण मधल्या बोटाखाली शनी पर्वतावर तीळ असल्यास चांगले परिणाम मिळत नाही। अशा व्यक्तींना वारंवार अपयश हाती लागत असतं। अनामिकेवर तीळ असल्यास सरकारी क्षेत्रातून लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते। असे व्यक्ती धनवान असतात। अंगठ्यावर तीळ असणारे व्यावहारिक, कर्मठ आणि न्यायप्रिय असतात। अंगठ्याखाली शुक्र पर्वतावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना प्रेम प्रकरणामुळे जीवनात नुकसान सहन करावं लागतं। अशी व्यक्ती कामुक आणि खूप खर्च करणारे असतात, पण यात एक चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना पैशाची कमी पण भासत नाही। डाव्या हातात तीळ असणारे भरपूर पैसे कमवतात, पण खर्चाळू स्वभाव असल्यामुळे बचत करू शकत नाही। उजव्या हातातील वरील भागावर तीळ असणारे व्यक्ती मात्र धनवान असतात। अशाच प्रकारचे वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। धन्यवाद। नमस्कार। जय श्रीराम।